इगतपुरी तालुक्यातील गोंदिया औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या 6 ते 7 दिवसांपासून खाजगी कंपनीबाहेर भूमिपुत्रांचे आंदोलन पेटलेलं आहे। तब्बल 160 कंत्राटी कामगार आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत। कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी हा एल्गार पुकारलाय। स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कंत्राटी कामगारांनी गेल्या 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन केलंय। हक्काच्या आणि मूलभूत मागण्यांसाठी हे कामगार भर उन्हात न्याय मागत आहेत। आम्ही सर्व कामगार रोथे एरडे इंडिया या कंपनीमध्ये कोणी 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्षापासून काम करतोय। सर्व स्किल वर्कर आहेत। कोणी ITI डिप्लोमा इंजिनियर या प्रकारचे सर्व काम करतो। सर्वजण उत्पादनाचं प्रोडक्शन लेवलला काम करतात। मशीन ऑपरेटर आहे आणि त्या एवढे 10-12 वर्ष काम करून सुद्धा रोथे एरडे कंपनीमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही। आम्ही वारंवार याच्याकडे कंप्लेंट घेऊन गेलो होतो। कामांचे पेमेंट वाढवा, आम्हाला फॅसिलिटीज द्या, आम्हाला परमनंट करा, पण कोणत्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला सजेशन दिलं नाही आणि कोणत्याही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही। त्यामुळे आम्ही युनियन लावायचं ठरवलं आणि डॉक्टर कराड साहेब यांच्या आडोळे साहेब यांच्या वतीने आम्ही सेटूचे युनियन एजेंडा हाती घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही कंपनीला जसं माहीत झालं की आम्ही युनियन लावतोय त्याचप्रमाणे आमचे 30 कामगार त्यांनी तडकाफडकी लगेच कोणताही कारण नसताना आम्हाला कंपनीतून काढून टाकलं आणि त्यामुळे आम्ही बेमुदत संप हा 150 ते 160 लोकांसहित 21 तारखेपासून आम्ही संपावर आहेत। 30 कामगारांना परत कामावर घेत नाही आणि आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे। एकीकडे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या बाता मारल्या जातात तर दुसरीकडे कामगारांना महत्त्वाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत। या शोषणाविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत। त्यामुळे प्रशासनाला जाग कधी येणार आणि या भूमिपुत्रांना न्याय कधी मिळणार हाच खरा मोठा प्रश्न आहे।